काल आपण बघितलं की पहिलं महायुद्ध का झालं. आज आपण बघूया की पहिलं महायुद्ध कुठे आणि किती देशांमध्ये झालं. सर्बियाचं हे उत्तर असमाधानकारक ठरवून 28 जुलै 1914 रोजी सर्बियावर ऑफिशियली युद्धाची घोषणा केली. चला तर मग आपला तिसरा प्रश्न होता की हे युद्ध कुठे झालं. तर याचं उत्तर आहे पहिलं महायुद्ध प्रामुख्याने युरोप खंडात लढलं गेलं होतं, पण या युद्धाचे परिणाम मात्र आशिया आणि आफ्रिका खंडापर्यंत पसरले. आता चौथा प्रश्न की हे युद्ध नेमकं किती देशांमध्ये लढलं गेलं होतं. पहिल्या महायुद्धात सुमारे 30 पेक्षा जास्त देश सामील झाले होते, पण हे युद्ध ज्या दोन मुख्य गटांमध्ये झालं होतं ते मी तुम्हाला सांगते. एका बाजूला होता दोस्त राष्ट्रांचा गट. या गटाला इंग्लिशमध्ये अलाइड पॉवर्स असं म्हणतात आणि या गटात सामील असणारे देश होते. पहिला सर्बिया. याच देशापासून युद्धाची सुरुवात झाली. सर्बियाचा मित्र बनून युद्धात उडी मारली ती रशियाने. दुसरीकडे जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण केलं, त्यामुळे फ्रान्सही युद्धात उडलं गेलं. 1915 मध्ये सुरुवातीला तटस्थ पण नंतर दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरला तो होता इटली. आणि जर्मनीच्या पाणबुड्यांनी अमेरिकन जहाजे बुडवल्यामुळे 1917 मध्ये दोस्त राष्ट्रांच्या मदतीला धावणारा होता USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आणि ह्या गटाच्या विरुद्ध लढणारा म्हणजेच दुसरा गट होता मध्यवर्ती शक्तींचा, इंग्लिशमध्ये सेंट्रल पॉवर्स. या गटामध्ये असणारे देश म्हणजे ऑस्ट्रिया हंगेरी, ज्याने आपल्या राजकुमारच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 28 जुलै 1914 रोजी युद्धाची सुरुवात करत सर्बियावर हल्ला केला. नंतर युद्धात उतरला जर्मनी. ऑस्ट्रियाच्या बाजूने युद्धात उतरला, पण युद्धात उतरण्याचं याचं खरं कारण होतं आपलं साम्राज्य वाढवणं आणि युरोपवर वर्चस्व गाजवणं. यानंतर येतं ऑटोमन साम्राज्य. रशियाला रोखण्यासाठी आणि आपलं जुनं साम्राज्य वाचवण्यासाठी याने जर्मनीला साथ दिली. आणि या मध्यवर्ती गटात सामील झालेला अजून एक देश म्हणजे बल्गेरिया. सर्बियाकडून आपला जुना प्रदेश परत मिळवण्यासाठी या गटात सामील झाला होता. एका हत्येच्या ठिणगीने सुरू झालेलं हे महायुद्ध होतं, जे 11 नोव्हेंबर 1918 रोजी थांबलं. जर्मनीने दोस्त राष्ट्रांच्या समोर शरणागती पत्करून शस्त्रसंधीच्या करारावर स्वाक्षरी केल्यामुळे या युद्धाचा शेवट झाला आणि अवघ्या जगाचा नकाशा आणि इतिहास कायमचा बदलून टाकला. पहिल्या महायुद्धाला द ग्रेट वॉर असेही म्हटले जाते, कारण 1914 पूर्वी मानवी इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीच युद्ध झालं नव्हतं. या युद्धात झालेली जीवितहानी आणि वित्तहानी त्या काळातील कोणत्याही युद्धापेक्षा भयानक होती.